आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। गणेश चतुर्थी निमित्त माणगाव येथे रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रलच्या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन। गणेश चतुर्थीचे औचित्य साधून दिनांक 1/9/2025 रोजी रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रल, संजीवनी ब्लड बँक कोल्हापूर, माणगाव ग्रामपंचायत, कॉन्फिडन्स फ्रेंड सर्कल, राजे ग्रुप, सरकार ग्रुप, छत्रपती शिवाजी चौक, मंगलमूर्ती मंडळ, सरपंच ग्रुप, आलिशान तरुण मंडळ, बिरदेव गणेश मंडळ, तळे गल्ली तरुण मंडळ, 10वी 96ची बॅच व गावातील विविध तरुण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। दीप प्रज्वलन ग्रामपंचायत सदस्य अभिजित घोरपडे, प्रकाश पाटील, पोलीस पाटील, करसिद्ध जोग, माजी ग्रामपंचायत सदस्य शिरीष मधाणे, युवा नेते बाबासो जोग, विनोद शिगे, शिवानंद कारवेकर, अरुण पाटील व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। प्रोजेक्ट इव्हेंट चेअरमन प्रवीण बाळासो बेडक्याळे, रोटरीचे विद्यमान खजिनदार यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात 70हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। रोटरी क्लबचे अध्यक्ष नूर अहमद शेख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की 2025 मध्ये आतापर्यंत रोटरीतर्फे 180हून अधिक रक्तदान झाले असून रोटरीने डोळे तपासणी शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच शालेय उपक्रम राबवले आहेत। समाजसेवेचे हे कार्य यापुढेही सुरू राहील। आभार प्रदर्शन रोटरीचे माजी अध्यक्ष तानाजी चोपडे यांनी केले। यावेळी रोटरीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, डॉक्टर तसेच माणगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। SM मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश चंदे। तरुण मित्रांनी, तरुण मंडळींनी भरपूर असं योगदान दिलं आणि रक्त म्हणजे जीवदान, रक्तदान म्हणजे जीवदान। रक्ताशिवाय आपलं शरीर चालत नाही आहे आणि ते खूप असं पुण्याचं काम म्हणतो मी त्याला। ज्या तरुण मंडळीने, ज्या रक्तदात्यांनी केलंय त्यांना शतायुष्य लाभू दे। आणि या रक्ताती भरपूर सर्वांचं योगदान आहेच आहे आणि बरंच जास्तीत जास्त तरुणांनी त्यांना सहकार्य करावं, रक्तदान देऊन चांगलं पुण्याचं काम करावं ही मी सर्व तरुण मंडळांना विनंती करतो। त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रल हातकणंगलेमध्ये 2015 साली स्थापना झाली। विविध कार्यक्रम वर्षभर, महिन्यातनं कमीत कमी 2 प्रोजेक्ट होतच असतात। रोटरीचे रक्तदान शिबिर असेल, आरोग्य तपासणी शिबिर असेल, सायकल वाटप आहे, शाळांना बेंच वाटप असतं। हातकणंगलेमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या बाजूला मोठा RO प्लांट केलेला आहे 4.5 ते 5 लाखाचा। परत डोळे तपासणी शिबिर, मोतीबिंदीचं शिबिर तरी महिन्याला एक शिबिर आम्ही आयोजित करतो। कमीत कमी त्याच्यामध्ये आतापर्यंत 500 ते 600 पेशंटना मोफत मोतीबिंदूचं ऑपरेशन करून दिलेलं आहे। तपासणी फ्री होतेच होते, पण ऑपरेशन सुद्धा मोफत करून देण्याचं काम कंटिन्यूपणे चालू आहे। रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंटर या सामाजिक संस्थेमार्फत मध्ये आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला हार्दिक शुभेच्छा। रोटरी क्लब कडून अशाच पद्धतीचे सामाजिक उपक्रम माणगाव मध्ये इथून पुढे देखील व्हावेत अशी मी अपेक्षा करतो। प्रत्येक सुदृढ व्यक्तीने वर्षातून किमान 2 वेळा रक्तदान करावे अशी अपेक्षा करतो। आपण जर रक्तदान केला तरच गरजू रुग्णापर्यंत हे रक्त मोफत दिलं जातं किंवा ठराविक किमतीमध्ये दिलं जातं। तेव्हा प्रत्येकाने एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकानं किमान वर्षातून 2 वेळा रक्तदान करावं। आणि रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंटरला इथून पुढच्या सामाजिक कार्याला समस्त माणगावकरांच्या मार्फत हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी नूर मोहम्मद इब्राहिम शेख, रोटरी क्लब हातकणंगले सेंट्रलचा अध्यक्ष। आणि आपल्या सध्या या माणगावमध्ये सर्व तरुण मंडळी, गणेशोत्सव तरुण मंडळी यांच्या संयुक्त उद्यमाने जे आपण रोटरी आपले रक्तदानचा जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यामध्ये तरुण मंडळी सगळ्यांनी बरोबरीने आपल्याला या कार्यक्रमाला सहकार्य केलेलं आहे। त्याबद्दल प्रथमतः त्यांचा मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आमच्या हातकणंगले रोटरी क्लब तर्फे जे पेशंटला लागणारे जे वस्तू आहेत, म्हणजे उपकरणं जे आहेत, जसे बेड आहेत, व्हीलचेअर आहेत, हे आमच्या मंडळाकडे अवेलेबल आहे। कधी कुणाला जरी अडचण असलेच तर आमच्या संपर्क साधून तो, म्हणजे आपण कार्डिक बेड पण आहे आपल्याकडे, तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा। आणि ह्या कार्यक्रमाबद्दल त्याबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार व्यक्त करतो। बेड आहेत, व्हीलचेअर आहेत, परत वॉकर आहेत, अशा काही ज्या आमच्याकडे ज्या सुविधा आहेत त्या तुम्हाला हव्या असतील आणि इथं माणगावमध्ये कोणाला पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या रोटरीशी संपर्क करा, तुम्हाला 100% ती सुविधा मिळेल। आणि याच्या पुढे सुद्धा
आमच्या बरोबर, आमच्या रोटरी बरोबर माणगाव मधील सर्व तरुण मंडळांनी सक्रिय होऊन अजून याच्यापेक्षा चांगले प्रोजेक्ट कसे करता येतील असं रोटरी आणि सगळे आपले मंडळे एकत्रित येऊन चांगले चांगले प्रोजेक्ट करूया। आणि आज एक आदर्श म्हणजे माणगावचे पोलीस पाटील त्यांनी स्वतः इथं येऊन रक्तदान करून रक्तदात्यांना आवाहन केलं की बाबा रक्तदान हे प्रत्येकाने केलं पाहिजे। मी सुद्धा स्वतः 21 वेळा आतापर्यंत रक्तदान केलंय। म्हणजे रक्तदानाचं जे महत्व आहे ते फार महत्वाचं आहे आणि आपण करायला पाहिजे। ते फक्त स्वतःला रक्त मिळेल म्हणून याने रक्तदान करू नका, दुसऱ्याचा जीव वाचतो त्याच्यामुळे दुसऱ्याला त्याची मदत होती, या भावनेनं प्रत्येक जण रक्तदान करा। आज संजीवनी ब्लड बँक आहे, या बँकेकडून तुम्हाला कधी ब्लड डोनेशनची गरज भासली त्यावेळी तुम्ही रोटरीशी संपर्क करा किंवा अध्यक्ष कोणी जरी असतील मंडळाचे त्यांनी रोटरीशी संपर्क करून तुम्हाला तुरंत। आज या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ हातकणंगले सेंट्रल आणि माणगावची सर्व गणेशोत्सव मंडळ यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आला। त्याबद्दल उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रथमतः मी आभार मानतो आणि या ठिकाणी जे रक्तदाते आलेले आहेत त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी रक्त दिलं तरच आपल्याला रक्त पुरवठा होणार आहे। तर अशा पद्धतीनं गावातली जेवढे लोक आहेत, जेवढे तरुण मुलं आहेत, तर त्यांनी रक्तदान करावं या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो। आणि या ठिकाणी रोटरी क्लबला तुम्ही संधी दिली की रक्तदान शिबिर ठेवण्यासाठी, त्याचबरोबर मंडळांचे सुद्धा मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।